किंवा लाईव्ह प्राइस रीड करत असताना म्हणा ती कामाला येते. अशा कोणकोणते मेन महत्वाचे मुद्दे राहतील ते आपण आजच्या पार्टमध्ये डिस्कस करणार आहोत. तर आजचा पार्ट सुरू करण्याआधी तुम्हाला सांगतो, आजच्या पार्टमध्ये जेव्हा आपण सुरुवात करणार आहोत तेव्हा ऍज इट इज जी कालचा टेक्निकल अनालिसिसचा आपला पार्ट होता सेम त्याच्यातल्याच काही गोष्टी आज आपण डिस्कस करणार आहोत. फक्त थोड्याफार गोष्टी नवीन जास्त येतात, कमी जास्त येतात, ती चार्टवर महत्वाच्या येतात, ती तुम्हाला मी आजच्या पार्टमध्ये सांगणार आहोत. तर आज आपण बघितलं तर आजच्या जर आपण काही पॉइंट म्हणा किंवा काही मुद्दे जर डिस्कस करायचे म्हणले तर आज डिस्कस करत असताना तुम्हाला सांगतो आपण आजच्या टॉपिकला नावच देऊता की कॉन्सेप्ट ऑफ प्राइस ऍक्शन. तुम्ही सुरुवातीला हेडलाईन बघितली पण असेल, की कॉन्सेप्ट ऑफ मेन प्राइस ऍक्शन. आता इथे बघा ह्या टोटल हेडलाईन मध्ये महत्वाचा मुद्दा आपल्याकडे कोणता निघून येते, फक्त आणि फक्त हे दोन शब्द की बा प्राइस ऍक्शन. म्हणजे की समजा तुम्हाला एक ट्रेड करायचे कोणता बी असू द्या, ती कुठं फॉरेक्स मध्ये असू द्या, क्रिप्टो मध्ये असू द्या किंवा मग इंडियन मध्ये असू द्या, ह्या तिन्ही ठिकाणी जर तुम्हाला ट्रेड करायचं असेल तर तुम्हाला मेन मुद्दा लागते प्राइस ऍक्शन. म्हणजे समजा की बाबा समजा तुम्हाला ट्रेड करायचे, एक बाय साइडला तुमचा ट्रेड आहे, प्लेन आहे बाय साइडचा, एखादी सपोर्ट आहे तिथून तुमचा प्लेन आहे बाय साइडचा. पण समजा मार्केट ह्याच लेवलला इथंच कॅन्डलिस्टिक पॅटर्न म्हणा किंवा चार्ट पॅटर्न म्हणा किंवा एक लाईव्ह प्राइस असं दाखवली आहे कॅन्डलच्या बिहेवियरनं किंवा मला इथून सेलला जायचे बायला जायचं नाही, तर मला सांगा इथं आपली स्ट्रॅटेजी मोठी झाली का मार्केट मोठं झालं? साहजिकच आहे, प्राइस ऍक्शन आणि मार्केट मोठं झालं. मग आपल्याला तिथं प्राइसचं ऐकावं लागेल की बाबा इथं बाय न करता आपल्याला वेट करून सेल साइडचाच प्लॅन करावा लागेल. आपली स्ट्रॅटेजी म्हणलेली की बाबा बाय साइडला आहे पण प्राइस म्हणलेली आहे सेल साइडला, तर आपल्याला सेलच करावं लागेल. कळालं? ट्रेडिंग मध्ये ही गोष्ट मला ध्यान ठेवावं लागेल की बा प्रवाह, एक म्हण आहे तुम्हाला सांगतो, भाव भगवान है, ह्याच्या पुढे काहीच नसते बघा मार्केटमध्ये. तुम्हाला खरं सांगतो ही एकदम खरं आहे. जी प्राइस तुम्हाला सांगलेली आहे, जी मार्केट तुम्हाला सांगलेली आहे, जी चार्ट तुम्हाला सांगलेली आहे ती फॉलो करणं गरजेचं आहे. आता एका प्राइस ऍक्शन ह्या कॉन्सेप्ट मध्ये काय काय गोष्टी असतात मग, किंवा जसं आपण काल बघितलं बाबा एक बेसिक कॉन्सेप्ट काय काय असतात, तर ही पण बेसिक कॉन्सेप्ट येतात फक्त आणि फक्त प्राइस ऍक्शन रिलेटेड येतात. कालच्या जी होत्या टेक्निकल अनालिसिस रिलेटेड होत्या, आजच्या जे येतात ती प्राइस ऍक्शन रिलेटेड येतात. बरोबर आहे? तर आज जर बघितलं तर आज सगळ्यात पहिले येते तुम्हाला सांगतो, आपण आधी हेड लाईन देऊ प्राइस ऍक्शन. बरोबर आहे? प्राइस ऍक्शन आपण हेडलाईन दिली, प्राइस ऍक्शन हेडलाईन दिल्यानंतर तुम्हाला सांगतो ह्याच्यात सगळ्यात पहिला रोल प्ले होते तुम्हाला सांगतो कॅन्डलस्टिक पॅटर्नचा. सगळ्यात पहिला म्हणजे समजा एखादी तुम्हाला चार्ट रीड करायची, आता थोडक्यात तुम्हाला सांगतो, एखादी तुम्हाला चार्ट रीड करायची, ती चार्ट रीड करत असताना त्या चार्टवर सगळ्यात पहिला मुद्दा कोणता येते? कॅन्डल. बरोबर आहे? त्याच्यानंतर येते चार्ट पॅटर्न, त्याच्यानंतर येते सपोर्ट रेजिस्टन्स, त्याच्यानंतर येते ट्रेंड लाईन. बरोबर आहे? एक चार्ट अशा पद्धतीने तयार होते, ही सिक्वेन्स असते. सगळ्यात पहिले कॅन्डल, त्याच्यानंतर चार्ट, त्याच्यानंतर सपोर्ट रेजिस्टन्स, त्याच्यानंतर ट्रेंड लाईन आणि त्याच्यानंतर मार्केटचं बिहेवियर बघून तुमचा ट्रेड असते. राईट? तर तिथं चार्ट आपल्याला जेव्हा रीड करायचा असते तेव्हा आपल्याला पहिल्या सुरू येते कॅन्डलिस्टिक पॅटर्न चार्ट रीडिंग साठी. बरोबर आहे? तर तुम्हाला सांगतो सगळ्यात तिथं पहिला प्रकार बघायचा पिन बार कॅन्डल. त्याच्यानंतर दुसरा मेन प्रकार असते त्याच्यात, म्हणजे प्रकार आहेत बरं, त्याच्यानंतर इंगल्फिंग बार. इंगल्फिंग बार. आता ही दोन काय असते तुम्हाला सांगतो. पिन बार म्हणजे काय, तर की बाबा पिन बार कॅन्डल जी असते ती पिन बार कॅन्डल कशी, एकदम बॉडी लहान आणि वीक मोठी, ह्याला म्हणते पिन बार कॅन्डल. ही अशा पिन बार कॅन्डल तुम्हाला प्राइस ऍक्शन मध्ये बघणं गरजेचं आहे की बुली साईडला कशा वापरायच्या, बिअरी साईडला कशा वापरायच्या, हे मी रील मध्ये सांगितलं, तुम्ही जाऊन आपल्या अकाउंटवर रील चेक करू शकताय. पण पिन बार कॅन्डल बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इंगल्फिंग बार. इंगल्फिंग बार म्हणजे कसं, तर तुम्हाला सांगतो आता एक रेड कॅन्डल बनली अशा पद्धतीची, तर त्याला एक अख्खीच्या अख्खी कव्हर करणारी ग्रीन कॅन्डल जर बनली तर त्याला म्हणते इंगल्फिंग बार. म्हणजे एकमेकांना आत घेणारी कॅन्डल. मागच्या प्रिव्हियस कॅन्डलला पुढच्या रनिंग कॅन्डलनं
तिच्या आतमध्ये अख्खं गिळून घेणं थोडक्यामध्ये, त्याला म्हणतात इंगल्फिंग बार. इंगल्फ करणं म्हणजे आपल्या आतमध्ये समाविष्ट करून घेणं. ओके, ही झालं 2. आता ह्याच्यानंतर आणखीन 2 आपल्याला कॅन्डलस्टिक पॅटर्नचे प्रकार बघावं लागणार आहे तिथे. ती कोणती येतं? तर चला आपण तीच डिस्कस करू आता. त्याच्यानंतरचा मुद्दा येते दोजी. दोजी दोजी म्हणजे कसा? तर तुम्हाला सांगतो, दोजी म्हणजे ऍज इट इज पिन बार सारखा असते, फक्त थोडाफार फरक असते त्याच्यात. पिन बारला कसं असते, हो का, पिन बार कॅन्डल कशी अशी थोडीशी बॉडी जी असते ती बॉडी थोडीशी मोठी असते, पण पिन बार मध्ये, सॉरी, दोजी मध्ये एकदम लहान बॉडी, एकदम लहान. पिन बार मध्ये थोडीशी बॉडी मोठी, वीक मोठ्या मोठ्या. पण दोजी मध्ये वीक मोठे असतात आपण, बॉडी एकदम लहान असते, त्याला दोजी कॅन्डलिस्टिक पॅटर्न म्हणतो आपण. आणि त्याच्यानंतर इनसाइड बार. आता इनसाइड बार काय असते तुम्हाला सांगतो. इनसाइड बार म्हणजे कसं, हे का, ही एक मोठी कॅन्डल आहे, त्याच्यामध्येच कॅन्डल बनणं, त्याच्यामध्येच, त्याला इनसाइड बार म्हणते. तर पहिल्या कॅन्डलच्या मध्येच पहिलीच कॅन्डल सगळ्या कॅन्डलला जर कव्हर करत असेल तर ती इनसाइड बार झाल्या. म्हणजे पहिल्या कॅन्डलचा हाय पण ब्रेक करणं एक पण कॅन्डल, आणि लो पण ब्रेक करणं, त्याला इनसाइड बार कॅन्डल म्हणतो आपण. कळालं? आणि इंगल्फिंग म्हणजे कसं, इंगल्फ म्हणजे मागची जी प्रिव्हियस कॅन्डल आहे त्या कॅन्डलला अख्खीच्या अख्खी पुढची कॅन्डल तिच्या आतमध्ये समाविष्ट करून घेते. ही झालं इंगल्फिंग. आणि इनसाइड म्हणजे एकाच कॅन्डलच्या आत कॅन्डल बनणं. ह्या दोन्हीतला फरक कळाला? तर आता ही झालं पहिला कॅन्डलिस्टिक पॅटर्नचा मुद्दा. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येते भावानो सपोर्ट आणि रेझिस्टन्सचा. प्राइस ऍक्शन मध्येच बरं, जी की आपण ह्याच्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ ह्याच्या पार्ट अगोदरच्या पार्टमध्ये टाकलाय, तुम्ही तिथून सपोर्ट आणि रेझिस्टन्स हा मुद्दा डिटेलमध्ये पाहू शकता भावानो. ही झाला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा कोणता झाला? ट्रेंड लाईन ट्रेंड. आता ट्रेंड लाईन इथं तिसरा मुद्दा जर आपण बघितला तर तिसरा मुद्दा कोणता इथं आपल्यासाठी? ट्रेंड लाईन आणि ट्रेंड. बरोबर, ट्रेंड लाईन अँड ट्रेंड. तर तुम्हाला मी कालच मार्केटचे ट्रेंड कोणकोणते म्हणलं, एक अप असते, दुसरा असते डाऊन, आणि तिसरा कोणता असते? साइडवेज. बरोबर आहे, ही 3 मार्केटचे ट्रेंड असते. तर ट्रेंड लाईन कशी मार्क करायची असते तर तुम्हाला सांगतो. आता ही ट्रेंड झाली मार्केट, ट्रेंड लाईन कशी मार्क करायची? स्विंग हाय आणि स्विंग लो. स्विंग हाय आणि स्विंग लो. म्हणजे कसं? तर आता मी इकडला एरिया क्लिअर करतो आणि तुम्हाला सांगतो स्विंग हाय आणि स्विंग लो कसं. तर बघा, मार्केट ज्यावेळी अप साईडला जाते तेव्हा असे स्विंग बनवत जाते. बरोबर आहे, हे का अशा पद्धतीने जाते. तरी स्विंग लो म्हणजे ही डाऊन ट्रेंडची ट्रेंड लाईन, म्हणजे खालची. ही झाली स्विंग लो ची ट्रेंड लाईन. आता स्विंग हाय ची ट्रेंड लाईन कशी क्रिएट होते? सेम एज इट इज डाऊन ट्रेंड मध्ये. हे का अशा पद्धतीच्या डाऊन ट्रेंड मध्ये ही होते स्विंग हायची ट्रेंड लाईन. अशा पद्धतीने ट्रेंड लाईन क्रिएट होते. तुम्हाला सांगतो, ट्रेंड आणि ट्रेंड लाईन मध्ये हीच फरक असते, सिंपल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्राइस ऍक्शन मध्ये समजून घ्यावं लागते प्राइसचं स्ट्रक्चर. प्राइसचं स्ट्रक्चर कसं, की बा प्राइसचं स्ट्रक्चर 2 प्रकारचं असते. आता इथं प्राइस स्ट्रक्चर 2 प्रकारचं असते. सगळ्यात पहिला प्रकार कोणता, की बा पहिला प्रकार असते बिअरिश आणि दुसरा प्रकार असते बुलिश. म्हणजे काय? बिअरिश म्हणजे सेलर ऍक्टिव्ह, आणि बुलिश म्हणजे बायर ऍक्टिव्ह मार्केट. ह्या 2 प्रकारचं मार्केट असते. तर आता ही प्राइस स्ट्रक्चर कसं समजायचं? तुम्हाला सांगतो, प्राइस स्ट्रक्चर समजण्यासाठी तुम्हाला एक मी काल फॉर्म्युला सांगितला होता ह्याच्या मागच्या पार्टमध्ये. तर तुम्हाला तीच फॉर्म्युला मी आता सांगतो. फॉर्म्युला कसा यूज करायचा तुम्हाला सांगतो. मार्केटचं स्ट्रक्चर बघण्यासाठी 3 गोष्टी फॉलो करायच्या. 3 गोष्टी. सगळ्यात पहिलं कोणतं? 4 hour टाइम फ्रेम. त्याच्यानंतर दुसरं कोणतं? 1 hour टाइम फ्रेम. आणि त्याच्यानंतर तिसरं कोणतं? 15 किंवा 5 मिनिट टाइम फ्रेम. ही 3 टाइम फ्रेम कशासाठी? तुम्हाला सांगतो, 4 hour मार्केटचा ट्रेंड बघायचा आणि लेवल बघायचे. कारण तुम्हाला 4 hour वरच कळते की मार्केटचा ट्रेंड कोणता आहे. त्याच्यानंतर 1 hour ला लिक्विडिटी बघायची मार्केटमध्ये कुठं आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर 15 मिनिटवर जर समजा मार्केट बुलिश असेल, मार्केट जर बुलिश असेल तर मार्केट अप ट्रेंड मध्ये पुल बॅक दिलं बाय करायचं, पुल बॅक दिलं बाय करायचं. आणि समजा मार्केट बिअरिश आहे,
तर मार्केटमध्ये बघा, मार्केट डाऊन चालले, एक पुल बॅक वरी दिलं सेल करायचं, एक पुल बॅक वरी दिलं सेल करायचं. ही एक गोष्ट प्रॉपर फॉलो करायचं. पण आपली ह्याच्यात एक चूक होते भावांनो. तुम्हाला ती चूक पण सांगतो मी काय होते. ती चूक काय असते, आपण इथं ट्रेड करत असताना जो आपण इथे एक 15 मिनिटवर ट्रेड करतो तेव्हा काय करतो, जेव्हा मार्केटचा ट्रेंड असते बुलिश, जेव्हा मार्केटचं स्ट्रक्चर बुलिश असते तेव्हा आपण रेजिस्टन्स हुडकण्याचा प्रयत्न करतो. ही चूक कधीच करायचं नाही. काय करायचं, एक छोटासा सपोर्ट बघून बाय करण्याचा प्रयत्न करायचा. आणि जेव्हा मार्केट सेल साईडला असते, तुम्हाला सांगतो सेल साईडला असताना आपण काय करतो, एक सपोर्ट बघून आपण तिथं बाय करण्याचा प्रयत्न करतो. ही पण चूक कधीच करायची नाही. त्या ठिकाणी काय करायचं, एक वीक रेजिस्टन्स बघायचं आणि तिथं रेजिस्टन्सला मार्केट आलं की त्या ठिकाणी सेलचाच प्लॅन करायचा. म्हणजे कसं, कधी पण मार्केटच्या ट्रेंड सोबत चालायचं, तुम्हाला कधी पण ही फायद्याचं ठरते. कळालं. अशा पद्धतीने प्राइस ऍक्शन जी एक ओव्हरऑल स्ट्रक्चर होतं, मी तुम्हाला सांगितलं. तर आपण आजच्या पार्टमध्ये काय काय बघितलं ही बघू आणि आपण इथं थांबू. तर बघा, प्राइस ऍक्शन मध्ये मेन काय काय असते. सगळ्यात पहिला मुद्दा काय, कॅन्डलस्टिक. बरोबर. कॅन्डलस्टिक मध्ये पहिला कोणता असते, पिन बार. ह्याच्यामध्ये पहिला कोणता, पिन बार. बरोबर. त्याच्यानंतर दुसरा कोणता, इंगल्फिंग बार. त्याच्यानंतर तिसरा कोणता, दोजी. त्याच्यानंतर चौथा कोणता, इनसाइड बार. राईट. ही 4 प्रकार आपण बघितली. ही 4 प्रकार झाली. त्याच्यानंतर आपण दुसरी गोष्ट कोणती बघितली, सपोर्ट आणि रेजिस्टन्स. बरोबर आहे. ती मागच्या पार्ट मध्ये तुम्ही जाऊन बघू शकताय, सपोर्ट आणि रेजिस्टन्स. राईट. त्याच्यानंतर आपण तिसरा पार्ट कोणता बघितलो, ट्रेंड आणि ट्रेंड लाईन. बरोबर. तिसरा पार्ट कोणता, ट्रेंड आणि ट्रेंड लाईन. ट्रेंड आणि ट्रेंड लाईन. राईट. तर ट्रेंड कोणकोणते असतात, आपण त्या ट्रेंड मध्ये बघितले. पहिला असते अप, दुसरा असते डाऊन आणि तिसरा असते साइडवेज. राईट. राईट. आणि त्याच्यानंतर आपण काय बघितलं मार्केटमध्ये, की बुवा प्राइस स्ट्रक्चर. प्राइस स्ट्रक्चर म्हणजे कसं, ह्याच्यात जर तुम्ही बघितलं तर पहिलं स्ट्रक्चर कोणतं आपण बघितलं, मार्केटचं दोन स्ट्रक्चर असते, एक तर मार्केट बुलिश असते किंवा मग दुसरं मार्केट बिअरिश असते. एवढं आपण आजच्या पार्ट मध्ये बघितलं. ह्याच्यानंतरच्या पार्ट मध्ये असाच एखादी इंटरेस्टिंग मुद्दा तुम्हाला बघायला भेटेल भावनो. तर भेटू आपण नेक्स्ट पार्ट मध्ये.